सोलापुरातील सादलापूर भैरवनाथ सिक्युरिटी गार्ड आणि पर्सनल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम केलेले लहू शिवाजी वाघमारे यांना अखेर कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाला, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी दिली आहे। याबाबत हकीकत अशी, सोलापूर शहरात सादलापूर भैरवनाथ सिक्युरिटी गार्ड आणि पर्सनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत लहू वाघमारे गेल्या 1 वर्षभरापासून सुरक्षा रक्षक म्हणून रूपाभवानी येथील बिल्डिंग येथे काम करत होते। त्यांना त्याच कंपनीत काम करणारे एजन्सी प्रमुख जय पतंगे यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले। त्यावेळी वाघमारे यांनी राहिलेली 20 दिवसाची पगार देण्याची मागणी केली, परंतु पतंगे हा व्यक्ती पगार देण्यास टाळाटाळ करणे, वारंवार अंगावर येणे, मारहाण करण्याचे प्रयत्न करणे असे प्रकार करीत। म्हणून मला माझे पगार मिळवून देऊन न्याय द्यावा अशा मागणीची लेखी तक्रार दिली। त्यावरून कामगार सेनेच्या माध्यमातून संबंधित एजन्सींना संपर्क साधून वाघमारे यांना पगार देण्याची विनंती केली, पण एजन्सी प्रमुख जय पतंगे यांनी पगार देणे टाळाटाळ करून मी पगार देणार नाही, तो काम केलेला नाही असे म्हणाल्याने सिक्युरिटी गार्ड लहू वाघमारे यांनी महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात तक्रार नोंदवली। त्यावरून कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केले। त्या तक्रारीची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सदरील कंपनीकडून वाघमारे यांना 3800 रुपयांचा धनादेश मिळवून दिले। त्यामुळे कामगार सेना व विष्णू कारंपुरी महाराज यांचे वाघमारे या सिक्युरिटी गार्डने अत्यंत भावुक होऊन आभार मानले आणि सिक्युरिटी गार्ड क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांत कौतुक होत आहे।